सबिंदु सिंधु सुस्खलत्तरंगभंगरंजितं द्विषस्तु पापजातजातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारि वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे, नमामि मातु नर्मदे, त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे। ॐ नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपां। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। काल आपणाला नर्मदा पुराणमध्ये सर्व तीर्थांची उजळणी झाली आणि त्याचबरोबर तीर्थसंख्या किती आहे आणि कोणत्या ऋषीमुनींनी किंवा देवतांची तीर्थसंख्या किती आहे हे आपण पाहिलं। त्याचबरोबर सत्यनारायणाचं जे व्रत आहे त्या व्रतासंदर्भात आपण पाहिलं। आता आज आपण पुढील अध्याय 235 पाहणार आहोत। नाना आख्याना सहित वैरागी साधूचे मोक्ष वर्णन। अध्याय 235 नाना आख्याना सहित वैरागी साधूचे मोक्ष वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्रीसुत उवाच आसीदुल्कामुखो नाम नृपतिर्बलिनां वरहा जितेन्द्रियः सत्यवादी ययो देवालयं प्रति। श्रीसुत वदले महाव्रतधारी उल्कामुख नावाचा एक जितेंद्रिय व सत्यवादी राजा देवदर्शनार्थ देवालयात जात होता। त्या बुद्धिमान राजाने प्रतिदिन ब्राह्मणांना धन देऊन संतुष्ट केले। त्या राजाची कमलमुखी अतिसुंदर पतिव्रता पत्नी भद्रशिलाने पवित्र नदीच्या तटावर श्री सत्यनारायण देवाचे व्रत व पूजन केले। त्यावेळी तिथे एक साधू आला। व्यापारार्थ विविध रत्नादी द्रव्यांनी भरलेली नाव नदीच्या तटावर स्थित करून जिथे व्रतपूजन चालले होते त्या ठिकाणी तो गेला। ते उत्तम व्रतपूजन पाहून साधूने विनयपूर्वक राजाला विचारले, राजा, भक्तिभावाने तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही ते मला स्पष्ट करून सांगा, मी सर्व श्रवण करू इच्छितो। राजा म्हणाला, मी सन्मान धन प्राप्तीसाठी बंधू बांधवांसह अनुपम तेजस्वी श्री विष्णूचे व्रतपूजन करतो आहे। तेव्हा त्याने राजाला आदरपूर्वक प्रणाम करून म्हटले, हे राजा, मला व्रतासंबंधी पूर्णतया स्पष्ट करावे। मी हे व्रत करेन, मला संतती नाही। या व्रतामुळे मला निश्चितच संतती होईल। व्रतविधी समजून घेऊन तो वैश्य व्यापार आटोपून आनंदाने घरी परतला। भगवानाच्या कृपेने काही दिवसातच त्याची पतिव्रता पत्नी गर्भवती झाल्यामुळे आनंदित मनाने ऋतुकालीन धर्माचरणास प्रवृत्त झाली। गर्भधारणा पूर्णतया विकसित झाल्यावर सुंदर कन्या जन्मास आली। ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली। वैश्य साधूने कन्येचे जातकर्मादी संस्कार करून तिचे कलावती नाव ठेवले। तेव्हा साधूची पत्नी लीलावतीने निजस्वामी साधूला मधुरवाणीने विचारले, पूर्वी प्रतिज्ञा केलेल्या व्रताचे तुम्ही अनुष्ठान का करत नाही? साधूने उत्तर दिले, प्रिये, हिच्या विवाहाच्या वेळी मी हे व्रत करेन। अशा प्रकारे निज पत्नीला आश्वासन देऊन तो व्यापार करण्यासाठी निघून गेला। पित्याच्या घरी कन्या कलावती हळूहळू मोठी होऊ लागली। कन्येला विवाह योग्य पाहून नगरात बंधूंसह चर्चा करून त्या वैश्य साधूने कन्येच्या विवाहार्थ श्रेष्ठ वर विचारात घेऊन त्वरित दूत पाठवला। त्यांची आज्ञा घेऊन तो दूत सुवर्णपूरला गेला। तिथे एका श्रेष्ठ वैश्य पुत्राला पाहून बंधूसह त्या वैश्य साधूने सुखासमाधानाने त्या पुत्रास विधीपूर्वक निजकन्या दिली। पण विवाह समयी तो वैश्य साधू दुर्भाग्याने प्रतिज्ञा केलेल्या व्रताचे आचरण करावयास विसरल्यामुळे भगवान श्री सत्यदेव त्याच्यावर अप्रसन्न झाले। काही काळानंतर
स्वधर्म व्यापारात पारंगत तो वैश्य साधू स्वजातीयांसह व्यापारार्थ त्वरित निघाला. समुद्राजवळ राजा चंद्रकेतूच्या स्मरणीय रत्नसार नगरीत जाऊन स्वतःचे वेगळे गाव निर्माण करून स्वजातीयांसह तो व्यापार करू लागला. या कालावधीत प्रभू श्री सत्यनारायणाने त्या साधूला प्रतिज्ञा भ्रष्ट झालेला पाहून शाप दिला की आजपासून हा साधू अतिशय दुःखी होईल. संयोगाने त्याच दिवशी एक चोर राजाचे धन चोरून पाठीमागे बघत बघत त्या मार्गाने गेला. त्याचा पाठलाग करणाऱ्या राजदूतांना पाहून भयग्रस्त मनाने ते राजाचे धन वैश्य साधूजवळ ठेवून तो दूर जाऊन त्वरित लपला. तेव्हा ते दूत जिथे तो वैश्य साधू होता तिथे पोहोचले. दूतांनी तिथे राजाचे धन पाहून वैश्य साधू व त्याचा जावई दोघांनाही पकडून आनंदाने धावत जाऊन राजाला विनंती केली, हे स्वामी, पकडून आणलेल्या त्या 2 चोरांना पाहून कार्य करण्याची आज्ञा द्यावी. राजाज्ञेने त्या दूतांनी त्वरित त्या दोघांना बांधून काही विचार न करता किल्ल्याच्या कारागृहात टाकले. श्री सत्यनारायणाच्या मायेमुळे कोणीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. शिवाय त्यांचे धनही राजा चंद्रकेतूने घेतले. भगवान श्री सत्यदेवाच्या शापाने घरी त्यांच्या पत्नीही दुःखित झाल्या. घरातील सुरक्षित धनही चोरांनी लंपास केले. मानसिक व शारीरिक व्याधीग्रस्त वैश्य साधूची पत्नी तहान भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी घरोघरी जाऊ लागली. त्यावेळी सुखात वाढलेली कन्याही दररोज भिक्षार्थ दारोदारी भटकू लागली. एकदा भुकेने व्याकुळ कलावतीने ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायणाचे व्रतपूजनादी पाहिले. त्या घरी कथाश्रवण करून इच्छित वर मागून प्रसाद भक्षण करून ती रात्री स्वगृही परतली. घरी गेल्यावर कलावतीला लीलावती खूप रागवली. ती म्हणाली, कन्ये, तू रात्री इतक्या वेळ कुठे राहिलीस? तुझ्या मनात काय विचार आहे? कलावतीने मातेस सांगितले, माते, मी ब्राह्मणाच्या घरी इच्छित सिद्धी देणारे व्रत पाहिले. कन्येचे वचन ऐकून वैश्य साधूची पत्नी लीलावती निज कन्या कलावतीसह श्री सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली. माझे पती व जावई त्वरित घरी परतावे हा निश्चय करून त्या साध्वीने बंधू व स्वजनांसह व्रतारंभ केला. तिने विनवले, माझे पती व जावई त्वरित घरी परतावे या वराची मी पुन्हा पुन्हा याचना करते. हे भगवान, तुम्ही माझे पती व जावयाचा अपराध क्षम्य करण्यायोग्य आहात. त्या लीलावतीच्या व्रतपालनाने प्रभू श्री सत्यनारायण प्रसन्न झाले. त्यांनी श्रेष्ठ राजा चंद्रकेतूला स्वप्नात दृष्टांत दिला, हे श्रेष्ठ राजा, तू बंदिस्त केलेल्या वैश्यांना प्रातःकाळी सोडून दे व त्याचे घेतलेले धन त्यांना दुप्पट परत कर. हे न केल्यास मी राज्यधन आणि पुत्रासहित तुला नष्ट करेन. राजाला स्वप्नात हे सांगून प्रभू श्री सत्यनारायण तिथेच अंतर्धान पावले. त्यानंतर प्रातःकाळी राजा चंद्रकेतूने स्वजनांसह सभेत बसले असताना दूतांना आज्ञा केली, बंदिवान वैश्यपुत्र दोन्ही महाजनांना सोडून द्या. या राजाज्ञेने त्या दूतांनी त्या महाजनांना कारागृहातून मुक्त करून राजासमोर आणलेनी विनम्रतेने ते म्हणाले, बेडीच्या बंधनातून मुक्त करून या वैश्यपुत्रांना आणले आहे. त्या दोन्ही महाजनांनी श्रेष्ठ राजा चंद्रकेतूला प्रणाम केला व पूर्व व्रताचे स्मरण करून आश्चर्ययुक्त भयाने ते व्याकुळ झाले. दोन्ही वैश्यपुत्रांना पाहून राजा आनंदपूर्वक वदला, तुम्हाला दैववश हे महाकष्ट प्राप्त झाले. तुम्हाला आता भय नाही. तुम्हाला मुक्त समजून क्षौरकर्म करावे. स्वतःला मुक्त समजून क्षौरकर्म करावे. त्यानंतर त्या श्रेष्ठ राजाने दोन्ही वैश्यपुत्रांना सुवर्णनिर्मित रत्नजडित आभूषणांनी अलंकृत करून मधुर वचनांनी अतिसंतुष्ट केले. शिवाय पूर्वी आणलेले धन द्विगणित करून त्यांना देऊन सांगितले, वैश्य साधू, तुम्ही स्वतःच्या घरी जावे. तेव्हा त्या वैश्य साधूंनी राजाला प्रणाम करून म्हटले, राजा, तुमच्या कृपेने आमचे घरी परतणे निर्विघ्न झाले आहे. इथे प्रचलित श्री सत्यनारायण पुस्तकाचा 4था अध्याय पूर्ण झाला. तर हा 4था अध्याय इथं पूर्ण झालेला आहे. तेव्हा यात्रा करणारा साधू ब्राह्मणांना धन देऊन सुप्रसन्न चित्ताने मंगल आचरणाने नगरास परतला. नावेद्वारा काही अंतर दूर वैश्य साधू गेल्यावर प्रभू श्री सत्यनारायणाने त्यांची परीक्षा घेण्याच्या इच्छेने संन्यासीचे रूप घेऊन विचारले,
तुमच्या नावेत काय आहे? तेव्हा त्या मदांध महाजनांनी तिरस्कारयुक्त टिंगल केली, स्वामी, तुम्ही हे का विचारता? तुम्हाला काही धन प्राप्त करण्याची इच्छा आहे का? त्या नावेत वेली व पत्रीच आहेत. हे निष्ठुर असत्य वचन ऐकून तुमचे वचन सत्य व्हावे असे सांगून संन्यासी वेशातील प्रभू तेथून निघून गेले. संन्यासी निघून गेल्यावर नित्यकर्म आटोपल्यावर वैश्य साधूंनी नावेचा उंच उठाव झालेला पाहिला आणि त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. नावेत वेली पत्री इत्यादी पाहून ते मूर्छित होऊन खाली पडले. जावयाला शुद्धीत आल्यावर चिंता वाटू लागली. तो सासऱ्याला म्हणाला, तुम्ही संन्यासीच्या शापामुळे दुःखी का होता? तो संन्यासी निश्चितच सर्व निर्माण करण्यास व हरण करण्यास निसंशय समर्थ आहे. तेव्हा आपण त्याला शरण गेल्यास आपली कार्यसिद्धी होईल. वैश्य साधू जावयाचे म्हणणे ऐकून त्या संन्यासीकडे गेला. जरा दूर अंतरावर जाऊन त्या संन्यासी स्वामीला पाहताच भक्तिपूर्वक प्रणाम करून साधू आदराने म्हणाला, हे प्रभू, मी आपल्याशी जे असत्य बोललो त्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. मी दुष्ट आहे. प्रभू, मी आपल्या मायेने मोहित झालो आहे. तेव्हा हे स्वामी, आपल्याशी मी जे असत्य व दूषित बोललो त्याबद्दल दुष्ट अशा मला आपण क्षमा करा, कारण साधू पुरुष अति कृपावंत आणि क्षमावंत असतात. तो वैश्य साधू पुन्हा दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागला. त्याला विलाप करताना पाहून संन्यासी म्हणाला, वैश्य साधू, तू रडू नकोस, माझे ऐक. तू माझे पूजन करण्याबाबत परांगमुख झालास. हे दुर्बुद्ध वैश्य साधू, तू आज्ञाभंग केल्यामुळे तुला वारंवार दुःख भोगावे लागते. भगवान श्री सत्यनारायणाचे वचन ऐकून तो वैश्य साधू भगवानाची स्तुती करू लागला. वैश्य साधूने विनवले, श्री ब्रह्मा आदी सर्व देव आपल्या मायेने मोहित आहेत. ते सर्व आपले रूप व गुण जाणत नाहीत. याबाबत आश्चर्य वाटते. मी अज्ञानी असल्यामुळे आपणास कसे जाणू शकेन? मी आपल्या मायेने मोहित झालो आहे. आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. माझ्या वैभवानुसार मी आपली पूजा करेन. आपण मला पुत्र आणि धन देऊन माझ्यासारख्या शरणागताचे रक्षण करावे. वैश्य साधूची श्रद्धायुक्त भक्तिपूर्ण विनंती ऐकून भगवान श्री सत्यनारायण संतुष्ट झाले. श्री सत्यनारायण त्याला इष्टवर देऊन अंतर्धान पावले. त्यानंतर नावेत चढून रत्नादी भरलेले पाहून श्री सत्यनारायणाच्या कृपेमुळेच इच्छित फल प्राप्त झाले असे जाणून स्वजनांसह यथाविधी पूजन करून त्या दोघांनी अतिप्रसन्न होऊन प्रस्थान केले. त्यानंतर नाव वेगाने वल्लभत तो स्वदेशास गेला. जावयाजवळ जाऊन म्हणाला, वत्स, तू माझे गाव बघ. त्यानंतर त्याने निज धनरक्षकाला दूताच्या रूपात पाठवले. वैश्य साधूच्या आज्ञेने दूत गावाला गेला व त्याने साधूच्या पत्नीचे दर्शन घेऊन त्यांना प्रणाम करून योग्य बातमी दिली. बंधुवर्गासहित भरपूर धन घेऊन वैश्य साधू जावयाबरोबर गावाजवळ आले आहेत. दूताने ही बातमी देताच पतिव्रता लीलावती अतिप्रसन्न होऊन श्री सत्यनारायणाचे पूजन करून त्वरित निजकन्या कलावतीला म्हणाली, कन्ये, मी जाते. तूही निज पित्याला भेटण्यास त्वरित ये. मातेचे शब्द कानी पडताच व्रतपूजन त्वरित पूर्ण करून ती कलावतीसुद्धा प्रसाद सोडून पतीला भेटण्याच्या इच्छेने तिथे गेली. प्रसादाचा परित्याग केल्यामुळे देव काय सांगतात की मातेचे शब्द कानी पडताच व्रतपूजन त्वरित पूर्ण करून ती कलावतीसुद्धा प्रसाद सोडून पतीला भेटण्याच्या इच्छेने तिथे गेली. प्रसादाचा परित्याग केल्यामुळे देव श्री सत्यनारायणाने अप्रसन्न होऊन धनासह तिचे पती आणि नावेचे हरण करून जलात लुप्त केले. तेव्हा कन्या कलावती निज वैश्यपती न दिसल्यामुळे महाशोकग्रस्त होऊन रडत जमिनीवर कोसळले. निज कन्येला त्या अवस्थेत पाहून तिचे पती व नाव अदृश्य झाल्यामुळे महाभयभीत होऊन वैश्य साधू उद्गारला, हे आश्चर्य आहे. तेथील नावाडीसुद्धा चिंताग्रस्त झाले. ते दृश्य पाहून पतिव्रता लीलावतीही व्याकुळ झाली. अति दुःखाने विलाप करत पतीला म्हणाली, हे आता नावेसह कसे अदृश्य झालेत? कोणत्या देवाची अवहेलना झाल्यामुळे हे हरण झाले आहे ते समजत नाही. श्री सत्यदेवाचा महिमा कोण जाणू शकतो? हे म्हणून ती स्वजनांसह विलाप करू लागली. निज कन्येला मिठीत घेऊन रडू लागली. तेव्हा दुःखित कन्या कलावतीने पती नाहीसे झाल्यावर त्यांच्या खडावा घेऊन अनुगमन करण्याचे मनापासून
तेव्हा दुःखित कन्या श्री कलावतीने सत्यदेवाने पतीनामसे झाल्यावर, निज मायेने माझ्या त्यांच्या जावयाचे खडावा हरण घेऊन केले आहे. अनुगमन मी करण्याचे माझ्या वैभव व मनापासून शक्तीनुसार श्री कन्येची सत्यदेवाची ती दशा पूजा पाहून करेन. वैश्यसाधू सर्वांना निज बोलवून पत्नी त्याने स्वतःचे स्वजनार्थ मनोरथ व्यक्त व्यक्त केले. केले. शिवाय शोकाकुल पुन्हा होऊन पुन्हा चिंती- भूमीवर चिंतन मस्तक करू टेकवून लागले. श्री सत्यदेवाला नमस्कार केला, दंडवत घातले. तेव्हा श्री सत्यनारायण देव आकाशात स्थित होऊन वैश्यसाधूला वदले, तुझी कन्या कलावती नैवेद्याचा अवमान करून निजपतीला भेटण्यासाठी आली, म्हणून हिचा पती अदृश्य झाला. हे वैश्य साधू, जर ती पुन्हा घरी जाऊन प्रसाद ग्रहण करून इथे आली तर ती निसंशय पतिसुख प्राप्त करेल. आकाशमंडलातील ते प्राणदायी वाक्य ऐकून ती कलावती त्वरित घरी जाऊन प्रसाद ग्रहण करून पुन्हा तिथे आली. तेव्हा लोकांसह तिने पुन्हा परतलेले पती तसेच ती नाव पाहिली. कलावतीने प्रसन्न होऊन पित्याला म्हटले, घरी चला, तुम्ही विलंब का करता? कन्येचे ते वाक्य ऐकून वैश्य साधू संतुष्ट झालेत. प्रभू श्री सत्यदेवाचे विधिपूर्वक पूजन करून भरपूर धन घेऊन बंधुजनांसह ते स्वगृही परतले. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला व संक्रांतीला त्या वैश्य साधूने विधिपूर्वक प्रभू श्री सत्यनारायणाचे पूजन करून इहलोकात सुखी होऊन अंती श्री सत्य देवलोक प्राप्त केला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील नाना आख्यानासहित वैरागी साधूचे मोक्षवर्णन नावाचा 235वा अध्याय पूर्ण झाला.